हे गाईज गुड मॉर्निंग. तर कालचे जे रविवारचे माझे कामं असतात ना, त्यामधलं हे एक काम की आरसा पुसायचा ब्रेसिंगच्या वरचा. ते मी विसरलेली म्हणून मी सकाळी उठून ते करत होती. त्यानंतर पटपट आवरायला घेतलं आणि आज होता पहिला पेपर अँड आय वॉज टू एक्सायटेड फॉर दॅट. जो झाला माझा. आता ही मी संध्याकाळी व्हॉईस ओव्हरिंग देते. तर खूप छान गेलेला पेपर आणि हे माझं काय चाललं होतं हे मला अजिबात आता आठवत नाही. मी काय करत होती. तुम्हाला काही आठवत असेल की मी काय बोलते तर मला नक्की सांगा. त्यानंतर मग पोळ्या वगैरे केल्या. मग तुम्ही बघू शकता आणि पेपर होता म्हटल्यावर मला अजिबात कॉलेजला टाईम नव्हता भेटणार म्हणून मी घरूनच जेवून घेतलेलं आणि म्हणजे टाईम होता बट मला ते ओझं नव्हतं न्यायचं कारण लवकर यायचं होतं म्हणून मग मी घरीच जेवलेली. पण गाईज खरं सांगू का पहिला पेपर दिल्यानंतर मला आहे ना एक तरी एक्सपिरियन्स घडला माझ्यासोबत, की म्हणजे जे मुलं आपल्याला रेग्युलर म्हणजे दिसत काय आपण विचारही नसेल केलेलं का हे आपल्या क्लासरूममध्ये आणि हे आपले क्लासमेट असू शकतात, ते सुद्धा उगवतात. म्हणजे कसं हाऊ कॅन दे? लाइक भाई मी एक लेक्चर नाही केला तर मला टेन्शन येतं, की मी पेपर कसा लिहिल आणि पोरं असे आरामात काढून घेतात का काय करतात ते त्यांनाच ठाऊक. त्यानंतर पेपर झाला इथे तुम्ही बघू शकता आणि फायनली मी आज माझं आय कार्ड घेतलेलं आणि मी आय कार्ड लव्हर आहे. मला खूप आवडतात आय कार्ड घालायला. मग मी ते कलेक्ट केलं त्यानंतर घरी यायला निघाले आणि मला असं वाटलं मी लवकर येईल पण लेट आलेली. त्यानंतर घरी आल्यावर मला बाहेर जायचं होतं. आता बाहेर निघाल्यावर काही रिकामी हाती मी काही घरी येणार नाही. माझी मम्मी काही ना काही लटकूनच देते. तर म्हटली ती, की काहीतरी घेऊन ये. मग मी थोडंसं भाजीपाला बघत गेले तर मला अचानक कारले दिसले. चांगले होते म्हणून मग मी ते घेतले. त्यानंतर मी दाबेली पण खाल्ली. खूप दिवसानंतर हां गाईज. आता खूप ब्रेक झाला. त्यानंतर पटकन घरी आली कारण उद्या लगेच दुसरा पेपर आहे. थँक फॉर वॉचिंग. भेटूयात उद्या. बाय बाय.